दरम्यान 15 ऑगस्टचा औचित्य साधून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि यामध्ये विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली। या दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते। यावेळी सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबवून परत पाठवले। अशावेळी एका थार चालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले। करण रामदास महाडिक वय 25 राहणार कुमार मिडोज मांजरी असे या थार चालकाचे नाव आहे। याबाबत साखरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारी रात्री 10 ते शुक्रवारी पहाटे 2 पर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार राऊत, चव्हाण, केसकर, हिरवे, चोरमले हे कॉम्बिंग ऑपरेशन करता रवी दर्शन चौकात आले। यावेळी पुण्याहून सोलापूरकडे मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहने जात असल्याचे दिसून आले। त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनास पुन्हा माघारी पाठवून वाहतूक सुरळीत करत ते सिद्धेश्वर पेट्रोल पंपाजवळ आले। त्यावेळी एक थार गाडी भरधाव वेगाने वाहतुकीस अडथळा करत धोकादायक स्थितीत गाडी चालवत त्यांच्या दिशेने आली। गाडी चालक व त्याचे 2 साथीदार गाडीत होते। त्यांना थांबवून विरुद्ध दिशेने गाडी चालवू नका, वाहतुकीला अडथळा होत आहे असे सांगितले तरी चालकाने काही एक न ऐकता गाडी भरधाव वेगाने चालवत विरुद्ध दिशेने जाऊ लागला। तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अडवले। पोलिसांनी त्याला विचारणा केली तर त्याने तुम्हाला काय पावती टाकायची आहे ते टाका असे उद्धटपणे उत्तर दिले। त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीसह चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आणले। करण महाडिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत।